नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरामध्ये आज सर्वसामान्य बौद्ध अनुयायांसाठी प्रवेश सुरू झालेला आहे। काल याच ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त होता। या ठिकाणी कोणालाही आत प्रवेश दिला जात नव्हता, परंतु आज वातावरण शांत झालेलं आहे। त्यामुळे सकाळपासून पोलिसांनी सर्वसामान्य अनुयायी जे देशभरातून या ठिकाणी येतात त्यांना आत प्रवेश सुरू केलेला आहे आणि कुणीही येऊन या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमी परिसरात प्रवेश करू शकतो आज अशी परिस्थिती आहे। परंतु खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। हे बघा, हे बौद्ध अनुयायी आहे, सकाळी जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करून आलेले आहे। त्यांना विचारूया, आजपासून सुरू केलं आहे? हो हो, तुम्ही जाऊन आले? हो, पूर्ण दर्शन घेतलेलं आहे। पोलीस काय म्हटले? काहीच नाही, छान बोलले आमच्याशी की आजपासून चालू केलं। हां, साहेब लोक चांगले बोलले आमच्याशी, सगळं काही चांगले बोलले की बुवा तुम्ही जा दर्शन घेऊन या। हां, मग आम्ही दर्शन घेऊन आले। आम्ही आपण या ठिकाणी सोमवारी जो तणाव निर्माण झाला होता त्या पार्श्वभूमीवर काल दिवसभर या ठिकाणी सर्वसामान्यांना प्रवेश बंद करण्यात आला होता। हे दोन्ही मार्ग बंद होते, परंतु आता हे मार्गसुद्धा खुले करण्यात आलेले आहे। परंतु पोलीस फोर्स मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात आहेत, कमांडोज तैनात आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून सगळी पोलीस यंत्रणा या ठिकाणी सज्ज आहे। परंतु हा संपूर्ण रस्ता जो आहे तो या ठिकाणी खुला करण्यात आलेला आहे। त्यासोबतच दीक्षाभूमी परिसरात सर्वसामान्यांना प्रवेशही सुरू केलेले आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।